मुंबईच्या धारावी परिसरात रात्री या ठिकाणी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाडीला आग लागली आणि एका मागोमाग एक सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। काल रात्री 10च्या सुमारास या ठिकाणी घटना घडलेली आहे। मी आत्ता याच ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी बघतोय की मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते झालेलं आहे। सायनमधील हे धारावी आणि सायनमधील हा जी PNGP कॉलनी परिसर आहे यामध्येही या ठिकाणी ही सर्व सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। ही सिलेंडरची जी गाडी होती, जो आयशर ट्रक होता तो या ठिकाणी उभा होता आणि त्यावेळी आग लागल्याने त्यानंतर एका मागोमाग एक स्फोट आहेत ते मोठ्या प्रमाणात होऊ लागलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे। याच ठिकाणी आपण बघितलं तर एक तांदळाचा ट्रक देखील होता, तो देखील या आगीत जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे ते या ठिकाणी झालेलं, लाखोचं नुकसान झालेलं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी लाखोंचं नुकसान मात्र झालेलं आहे। काही गाड्या देखील यामध्ये जळून खाक झाल्याचं आपण पाहतोय। जवळपास या ठिकाणी 283 सिलेंडर आहेत ते आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि ते पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। या ठिकाणी आपण बघतोय की सध्या इतर जे शोध मोहीम आहे ती सुरू आहे। मात्र या ठिकाणी सध्या काल रात्रीच या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा असेल, आगीची माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा आहे ती या घटनास्थळी पोहोचली आणि लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवले। सध्या काल रात्रीच या ठिकाणी संपूर्ण जे आग आहे ते विझवण्यात यश आलेलं आहे। मात्र आता या आगीचं नेमकं कारण काय आहे याचं जे काय शोध आहे ती सुरू आहे आणि सद्यस्थितीत संपूर्ण परिसर या ठिकाणी हा काही भाग सील करण्यात आलेला आहे आणि इतर काही सिलेंडर आहेत का याबाबतची देखील तपास केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन कराडसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।